येथील महाराजा प्रतिष्ठानाकडून विविध सामाजिक उपक्रमांद्वारे शिवजयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली। महाराजा प्रतिष्ठानचे संस्थापक आणि हवेली तालुका पंचायत समितीचे सदस्य कुशाल नाना सातव यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 4 वर्षापासून महाराजा प्रतिष्ठान शिवजयंती उत्सव साजरा करत असून यंदाचे हे 5वे वर्ष आहे। डीजेचा दणदणाट आणि भव्य मिरवणूकद्वारे शिवाजी महाराजांना अभिवादन करून शिवजयंती अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली। या प्रसंगी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। तर खऱ्या अर्थाने आज संपूर्ण जगामध्ये शिवजयंती साजरी होते। आज महाराजा प्रतिष्ठानने चांगल्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली। काय असेल या पुढील काळात तुमचा उद्देश आणि या पुढील काळात नक्की शिवजयंतीच्या माध्यमातून आपण काय संदेश देऊ? खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या सर्वांचेच आराध्य दैवत आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावरती पुणे जिल्ह्यामध्ये तो झालेला आहे। तसं शिवाजी महाराजांचं जर बघितलं तर खरं तर बालपणापासून जे काही महत्वाचे जे काही निर्णय झाले किंवा शिवाजी महाराजांनी आतापर्यंत ज्या काही लढाया जिंकल्या असतील किंवा शिवाजी महाराजांनी जे काही रणनीती आखल्या असतील तर त्याच्यामध्ये पुणे जिल्ह्याचा किंवा पुण्याचा सगळ्यात मोठा म्हणजे सिंहाचा वाटा आहे। कारण की ज्या ठिकाणी तानाजी मालुसरेंनी आपलं मुलाचं लग्न सोडून सिंहगड हा म्हणजे त्या किल्ल्याचं कोंडाणा नाव होतं, पण गड आला पण सिंह गेला आपण सर्वांनीच पुस्तकात वाचलेलं आहे। तर तानाजी महाराजांनी बलिदान देऊन जो सिंहगड आपल्या पुण्यामधलाच तो सुद्धा पुण्यामधलाच आहे। त्यानंतर पुरंदरचा तर तुम्हाला माहिती आहे, पुरंदर आज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि पुण्याचं नातं हे एकदम अतिशय घट्ट जुळलेलं आहे। आणि ह्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आतापर्यंत जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज नुसते तलवार नाहीये तर तो न्याय आणि जसं पद्धतीने स्वराज्य ह्या आपल्या सर्वांना जे स्वराज्याचं महाराजांनी निर्माण करून दिलेलं आहे। कारण की याच्या आधी जर बघितलं तर मोगलांच्या सत्ता होत्या, आपल्या आया बहिणींच्या इज्जत लुटल्या जात होत्या, आपल्यावरती देवदेवतांचे हिंदू धर्माच्या देवदेवतांचे मंदिरं तोडली जात होती, आपल्याला या ठिकाणी म्हणजे जगणं मुश्किल करून ठेवलं होतं। पण अशातनच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि सगळ्या रयतेला सुख समाधान शांती मिळाली आणि अशा राजाची जयंती आमच्या सारख्यांना करणं म्हणजे आपलं प्रत्येक समाजाला एक प्रेरणादायी आहे। कारण की अलीकडच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं तर मुंबईमध्ये कशी मुंबई हिरवी करण्याची भाषा आत्ताच्या अलीकडचे मुघल वंशातली जी लोक आहेत ती मुंबई हिरवी करण्याची भाषा करतात। मग आता नाशिकमध्ये बघितलं तुम्ही त्या ह्याच्यात नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव मध्ये बघितलं तर त्या ठिकाणी त्या हिरव्यांची संख्या थोडी फार वाढली, तर वाढल्याच्या नंतर तिथं टिपू सुलतानाचा जयकार करण्यात आला। जो टिपू सुलतान की ज्यांनी हिंदू धर्मांचे कित्येक हिंदू धर्मांचे मंदिरं तोडली, कित्येक हिंदूंचे त्यांनी रक्ताचे पाठ वाहिले, कित्येक आया बहिणींच्या इज्जत लुटल्या, अशा या टिपूचा आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जयकार होता नाही आणि शिवभक्त म्हणून कधी बघून घेणार नाही। आणि हीच घरं बसण्यासाठी आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र प्रशासनाने ही शिवजयंती साजरी केलेली आहे। कारण की येणाऱ्या काळामध्ये कितीही जरी झालं तरी आम्ही छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचं बलिदान विसरणार नाहीये। आणि ह्याच माध्यमातून गेले 3 ते 4 वर्ष आज 4थं वर्ष झालं महाराजा प्रतिष्ठान हिंदू धर्माची रक्षा करण्यासाठी देवदेश धर्मासाठी आज गुंतलंय आणि इथून पुढच्याही काळामध्ये तशाच पद्धतीने गुंतत आहे। शिवजयंतीच्या माध्यमातून कोणते सामाजिक उपक्रम राबवण्यात आले, यापुढील काळामध्ये काय आपला उद्देश? महाराजा प्रतिष्ठान गेल्या 4 वर्षापूर्वी स्थापन झालं आणि स्थापन झाल्यानंतर महाराजा प्रतिष्ठान मधले सर्वच माझे सहकारी मित्र सगळे जण एकत्र आले। त्यानंतर आम्ही असा विचार केला की आपल्या देवदेश धर्म आणि हा वाढवत असताना आपल्या सामाजिक उपक्रम पण आपल्याला म्हणजे राबवता आले पाहिजे। आपल्या जे काही गोरगरीब असतील त्यांना मदत जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवरती आपल्याला करता आली पाहिजे नव्हती। म्हणून आज तुम्ही खऱ्या अर्थाने जर बघितलं असेल तर गेल्या 7 तारखेला पंचायत समिती जिल्हा परिषदेची निवडणूक झाली। त्याच्यामध्ये पंचायत समितीमध्ये मला बसवण्याचा माझ्या महाराजा प्रतिष्ठानचा सर्वात मोठा सिंहाचा वाटा आहे आणि आम्हाला पंचायत समितीच्या मार्फत जी काही गोरगरिबांची कामं असतील ती करण्यासाठी आम्ही इथून पुढे कटिबद्ध राहणार आहे। कारण की आमचं प्रत्येक पावले समाजाच्या हितासाठी असणार आहे आणि त्याची सुरुवात गेल्या 9 तारखेपासून झालेली आहे। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी, छत्रपती जी संभाजी महाराज की जय। ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।